जय सेवालाल संत सेवालाल जय सेवालाल हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा असं मागे महाराज की जय सेवालाल जय सेवालाल जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची आज अशोकजी पवार महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे 222वी जयंती आपण सर्व संत सेवालाल महाराज सर्व कार्यकर्ते सर्व समाजाला सोबत घेऊन आमच्या या कारखेडा परिसरामध्ये न्यू हनुमाननगर पुंडलिकनगर भागामध्ये दरवर्षी साजरा करतात। यावर्षी आमचे राजू राठोड म्हणे भाऊ आपण तिकडे एकत्र करू, ते आमचे दादू साहेब जागाचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे। मी म्हटलं संत सेवालाल महाराजांची जागा ही प्रत्येक ठिकाणी आहे, इंच इंच भूमी संत सेवालाल महाराजांची, कारण की ज्या संतांनी या समाजासाठी गोर गरिबा दीन दलितांसाठी आता प्रयत्न करून या समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आणि समाजाची उन्नती व्हावी, समाज पुढं जावा, त्यांनी शिक्षण घ्यावं। एक वेळेस पूजा नाही केली चालेल, पण त्यांनी शिक्षण घेऊन या आपल्या आईवडिलाचं परिवाराचं आणि समाजाचं आणि सनातन हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी ही पिढी निर्माण व्हावी, यासाठी संत सेवालाल महाराज यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यभर प्रयत्न केले। आता पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे ही त्यांची 7वी पिढी या ठिकाणी उपस्थित आहे। सरांचा एक संत सेवालाल महाराजांचा ग्रंथ आहे, की आता 3 ग्रंथ आहे, पण एका ग्रंथात निर्माण होतो, आता या ग्रंथाबद्दल जो ग्रंथ निर्माण होतो त्या ग्रंथासाठी सुद्धा त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि आज मी सर्व समावेशक सर्व समाज बांधवांना संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो। आणि संत सेवालाल महाराजांची DJ काढून किंवा नाचून गाऊन संत डोक्यात बसत नसतात किंवा महापुरुष डोक्यात बसत नसतात। संतांचं एकतरी आचरण एकतरी विचार तळागाळापर्यंत घेऊन आणि डोक्यात घेऊन जर आपण पुढे गेलो की संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले। समजा आम्ही आता या ठिकाणी आमचे राजू बोरावटोड आहे, कैलासभाऊ आहे, चव्हाण सर आमचे क्लब चव्हाण सर, डॉक्टर कंपनी बाबा राऊत आहे, आता आनंद गोपस्त्रे, शशांकजी आहे, आमची हे सर्व टीम आहे। ही टीम असे म्हणजे विशिष्ट समाजापुरतं काम करत नाही आहे, ते सर्व समाजाला समावेशक करून या ठिकाणी आमच्या हनुमान चौकाचा एक पारंपरिक विषय आहे की आमच्या हनुमान चौकामध्ये सर्व महापुरुषाच्या सर्व संत महंताच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या करतात आणि सर्व सनातन हिंदू धर्माचे जेवढे सण असेल ते सण हे आपल्या
संत सेवालाल महाराज जयंती जसं आपण संत सेवालाल महाराजचे विचार सर्वपर्यंत पोचतो आणि समाज एकत्र होण्याचं कारण या ठिकाणी एकत्र येतं आणि समाज जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आपले विचार एकमेकाचे विचारची देवाणघेवाण होणार नाही. आणि बाकीच्या लोकांना माहिती का दररोज दिवसातून 5 वेळ 4 वेळ ते एकत्र होतात आणि त्यांच्याकडे काहीच नाही आहे, दगड माती फक्त. आपल्याकडे संत आहे, महंत आहे, गुरु आहे, सद्गुरू आहे, भगवंत आहे. आपल्याला अनादी कालापासून आपली परंपरा चाललेली आहे की जेव्हा विश्वास नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शिंदे होते कानोबा तेरा तेरो. तिथून या संतांनी संत सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे की ही परंपरा आमची तिथून आलेली आहे. आम्ही आजचे कालचे परवचे नाही आहे. ही पृथ्वी निर्माण होण्याच्या पूर्वी आम्ही होतो आणि पृथ्वी राहील नाही राहील परंतु सनातन हिंदू धर्म आणि संतांचे विचार हे कायमस्वरूपी पुढे आयुष्यात राहणार आहे. मी या ठिकाणी जास्त न बोलता संत सेवालाल महाराजांच्या या 222व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना कोटी कोटी वंदन करतो, अभिनंदन करतो आणि संत सेवालाल महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. त्यांचा एक विचार माझ्या हृदयामध्ये डोक्यामध्ये येऊ आणि या समाजाची सेवा माझ्या हातूनही करण्याचा प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. धन्यवाद.